आरव उठून पायलजवळ आला आणि मागून तिला मिठीत घेत म्हणाला, पायल, उद्या पहाटे 5 वाजता तयार राहा, पनवेलला निघायचं आहे. पायल लगेच वळून आरवकडे बघत म्हणाली, पण उद्या आपली एंगेजमेंट आहे आणि काही वेळापूर्वीच तुम्ही म्हणाले होते की आपल्या लग्नाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करताना तुम्हाला मला बघायचं आहे. मग मी तुमच्यासोबत कशी येऊ? पहिली गोष्ट म्हणजे आपली एंगेजमेंट इतक्या लवकर होत आहे आणि वर तुम्हाला रोमॅन्स सुचत आहे. मी एंगेजमेंटसाठी शॉपिंगही केलेली नाही. माहीत नाही मी काय घालणार, माझी तयारी कशी होईल, मला तर काही समजत नाही आहे. आणि मला मदत करण्याऐवजी तुम्ही मला तुमच्यासोबत पनवेलला घेऊन जाऊ इच्छिता. मी तुमच्याबरोबर. पायलचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा आरवने पुन्हा तिच्या ओठांवर बोट ठेवले. पायल डोळे उघडून त्याच्याकडे बघू लागली. तेव्हा आरव म्हणाला, तू इतकं बोलायला लागलीस की मला तुला पुन्हा पुन्हा गप्प करावं लागतंय. तुम्हाला मस्करी सुचत आहे. मला खरोखरच खूप टेन्शन आलं आहे. आरवचे बोट तिच्या ओठांवरून काढत पायल म्हणाली. आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ठीक आहे बाबा, आपण पनवेलला नाही जाणार. आरव म्हणाला, पण पायलची काळजी अजून कमी झाली नव्हती. तिला काळजीत पाहून आरव पुन्हा म्हणाला, तुला उद्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुझी शॉपिंगही होईल आणि आपली एंगेजमेंटसुद्धा होईल. त्यामुळे आता शांतपणे आराम कर. मी थोड्या वेळात येतो. असे बोलून आरव तिथून निघून गेला. पायल बेडवर चेहरा करून बसली. तिने पायाचा तळवा धरला आणि तिच्या दुखापतीकडे बघत म्हणाली, तुझ्यामुळे मला आराम करावा लागत आहे. त्यामुळे प्लीज माझ्या पायाला तुझे घर बनवू नको. पाहुणे आहे पाहुण्यांसारखं राहा आणि इथून लवकर निघून जा, कारण मला माझ्या लग्नाचा आनंद घ्यायचा आहे. खूप नाचायचं आहे, खूप खूप खुश राहायचं आहे. असं म्हणत पायल बेडवर लोळली. इकडे आरवचा रूममध्ये येताच आधीने वळून सुहानीकडे पाहिले आणि हात पुढे केले. सुहानी हसत हसत आली आणि त्याला मिठी मारली. आधीनेही तिला आपल्या मिठीत घेतली. काही काळ दोघेही सर्व विसरून एकमेकांमध्ये हरवून गेले. काही वेळाने दोघांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि एकमेकांकडे बघितलं. सुहानी, तू मला भारतात येत आहेस हे का सांगितलं नाही? आधी हसत म्हणाला. आधीने विचारले तेव्हा सुहानी हसत म्हणाली, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. मला वाटले की आरवचे नाटक लाईव्ह चालू असताना येऊन तुला सरप्राईज देईल. पण माझ्या फ्लाईटला उशीर झाला आणि मग मी इथे आल्याबरोबर मला कळले की कबीरभाई हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणून मी त्याला भेटायला गेले. सुहानी, आरवने कबीरवर हल्ला केला नाही. तो कबीरच्या या अवस्थेला जबाबदार नाही. मी आणि सूरज त्याच्यासोबत होतो. आधी असे बोलता सुहानी हसत म्हणाली, तुला काही बोलायची गरज नाही आधी. जर तू मला हे सांगितले नसते तरी माझा आणि आईचा आरव असे काही करू शकतो यावर कधीच विश्वास बसणार नाही. आरव आणि मी बालपणीचे मित्र आहोत आणि आम्ही कधीच त्याच्या आणि डॅडच्या दुश्मनीचा आमच्या मैत्रीवर परिणाम होऊ दिला नाही. मला माहीत आहे हे सगळं त्याने केले नाही. आधीच्या चेहऱ्यावर हसू आले. त्याने सुहानीला मिठी मारली आणि म्हणाला, सुहानी, 6 महिन्यांपूर्वी तू माझ्यावर रागवली होतीस आणि लंडनला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता आपल्यामध्ये सर्व काही ठीक आहे. त्यामुळे आता आपण आपले नाते पुढे नेले पाहिजे असे तुला वाटत नाही का? मलाही तेच वाटते आधी. पण आपलं नातं पुढे नेण्यासाठी मला डॅडच्या विरोधात जावं लागेल, जे मी करू शकत नाही. सुहानी असे बोलताच आधीने तिचे हात धरले आणि म्हणाला, 6 महिन्यांपूर्वी सुहानी, याच विषयावर आपला वाद झाला होता आणि आज पुन्हा तेच घडत आहे. तुला आणि मला दोघांनाही माहीत आहे की तुझे डॅड आपल्या लग्नाला कधीही परवानगी देणार नाहीत आणि मी तुला मिळवण्यासाठी माझ्या मित्राला सोडू शकत नाही आणि मी डॅडला. सुहानी आधीच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आधीने तिचे हात सोडले आणि तिच्यापासून 2 पावले मागे होऊन उभा राहिला. सुहानी पुढे सरकली आणि तिने मागून आधीचे दोन्ही खांदे घट्ट पकडले आणि त्याच्या पाठीवर डोके ठेवून म्हणाली, आधी, मला फक्त एवढेच हवे आहे की आपले लग्न सगळ्यांच्या खुशीने व्हावे. आपल्या लग्नात सर्वांचे आशीर्वाद मिळत. डॅड तुला जावाई म्हणून मनापासून स्वीकारावत. आधीने त्याच्या खांद्यावरून तिचा हात काढला आणि म्हणाला, आणि हे कधीच होणार नाही, कारण तुझ्या वडिलांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होणार नाही. त्यांनी आरवच्या आई वडिलांचा जीव घेतला आहे. आरवकडून त्यांचं बालपण हिरावून घेतलं आहे. त्यामुळे आरवचा त्यांच्याबद्दलचा द्वेष कधीच कमी होणार नाही.
जोपर्यंत तो तुझ्या वडिलांना रस्त्यावर आणून सर्व काही परत मिळवत नाही तोपर्यंत आरव शांतपणे जगणार नाही आणि या लढ्यात मी त्याच्यासोबत आहे. मला माहीत आहे आधी, पण मी या सत्यापासून कसे तोंड फिरू की ते माझे बाबा आहेत आणि माझ्यावर खूप प्रेम करतात. मी बोलण्याआधीच त्यांनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. त्यांची आधीच एक मुलगी त्यांच्यापासून दूर गेली आहे, त्यामुळे त्यांनी चिंकीच्या वाट्याचं प्रेमही मला दिलं आहे. अशात मी त्यांना कसे सांगू की मी त्यांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूच्या फ्रेंडवर प्रेम करते? ते तुटतील. सुहानी असे बोलताच आधी रागाने म्हणाला, सुहानी, माझ्यावर प्रेम करण्यापूर्वी तू याचा विचार करायला हवा होता. आधीने असे बोलताच सुहानीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने रडतच विचारले, तू विचार केला होता का? सुहानीच्या या प्रश्नाचे उत्तर आधीला देता आले नाही. सुहानी वळून तिथून निघू लागली, पण आधीने तिचे मनगट पकडले. सुहानीने त्याच्याकडे एकदाही मागे वळून पाहिले नाही. तेव्हा आधी तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने सुहानीचे दोन्ही खांदे धरले आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला, आपण दोघेही कर्तव्यासाठी असहाय्य आहोत सुहानी, पण आपण दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो या वस्तुस्थितीपासून आपण कधीच पाठ फिरवू शकणार नाही. माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही सुहानी. म्हणूनच मी आयुष्यभर तुझी वाट पाहीन. जेव्हा तुला वाटेल तुला सत्याला पाठिंबा द्यायचा आहे, मागे वळून पहा. मी तिथे उभा असेल जिथे आज आहे. सुहानी त्याच्याकडे एकटक पाहू लागली. आधीने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिथून निघू लागला, पण आरवला दरवाजाबाहेर उभे असलेले पाहून त्याची पावले थांबली आणि तेवढ्यात आधीचा फोन वाजू लागला. त्याने त्याच्या फोनकडे पाहिले. हो हिमांशू, आधीने कॉल रिसीव्ह केल्यावर असे म्हटले आणि त्याच्याशी बोलून तिथून निघू लागला. तो निघून जाताच सुहानीने डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला रडताना पाहून आरव तिच्याजवळ आला. त्याने आपल्या दोन्ही हातांनी सुहानीचे अश्रू पुसले. तेव्हा सुहानी त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. आरवने तिला आधार दिला आणि मनात म्हणाला, पुरे झाले आरव, तू पायलसोबत आयुष्यात पुढे जाणार आहेस. तू तिच्याशी लग्न करतोय, पण तुझ्यामुळे तुझे दोन्ही मित्र त्यांच्या नात्यात पुढे जाऊ शकत नाही. आता तुला असे काहीतरी करावे लागेल जेणेकरून हे दोघे कायमचे एक होतील. काही वेळ रडल्यानंतर सुहानीने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आरवकडे बघत म्हणाली, माझी आणि आधीची प्रेम कहाणी कधीच पूर्ण होऊ शकत नाही, पण मला हे जाणून खूप आनंद झाला की तुझी आणि पायलची लव्ह स्टोरी 7 जन्माच्या बंधनात बांधली जात आहे. पायलला मी फारसे ओळखत नाही, पण आज तिला भेटल्यावर माहीत नाही का, पण एक आपलेपणाची जाणीव झाली. असं वाटत होतं की माझा तिच्याशी काहीतरी संबंध आहे, पण काय माहीत नाही. आरव हसत म्हणाला, पायल इतकी चांगली आहे सुहानी की कोणीही तिच्याशी पटकन जोडले जाते. तू अजून तिच्याबरोबर वेळ घालवला नाहीस. जर तू तिच्यासोबत काही वेळ घालवला तर तू तिला आयुष्यभर विसरणार नाही. सुहानी हसली. तेव्हा आरव म्हणाला, सुहानी, माझ्या लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये तू आणि मोठ्या आईने सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे. माझी उद्या एंगेजमेंट आहे. तू येणार ना? मी नक्की येईन, सुहानी हसत म्हणाली. मग आरव तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाला, सुहानी, जर प्रेम खरे असेल तर प्रेमकथा पूर्ण होवो किंवा नाही, पण जगासाठी एक उदाहरण नक्कीच बनते. पण तुझ्या आणि आधीसोबत असे होणार नाही. तुमची प्रेम कहाणी नक्कीच पूर्ण होईल, हे माझे तुला वचन आहे. सुहानी हसत म्हणाली, मी निघते आता, उद्या येते. आरवने काही बोलायचा प्रयत्न केला, पण सुहानी पटकन तिथून निघून गेली. ती जाताच आरव अस्वस्थपणे बेडवर बसला. तो बराच वेळ सुहानी आणि आधीचा विचार करत राहिला. मग यशोदा तिथे आली आणि म्हणाली, आरव, लग्नाला फार कमी वेळ आहे, म्हणून मी विचार करत होते सगळ्यांना फोनवरच लग्नाचे आमंत्रण द्यावे. मी माझ्या पाहुण्यांची यादी तयार केली आहे. तू देखील सांग की तुला कोणाला आमंत्रित करायचे आहे. आरव उठला आणि म्हणाला, आजी, तुला चांगलंच माहीत आहे की मला जास्त मित्र नाहीत आणि जेवढे आहेत तू त्यांना चांगलं ओळखते. पण मला माझ्या लग्नात गर्दी नको आहे. विवाह सर्व विधी आणि रीतिरिवाजांसह झाला पाहिजे. माझा याला काही आक्षेप नाही, पण माझ्या आणि पायलच्या लग्नाला आणि एंगेजमेंटला काही खास लोकांनीच हजेरी लावावी अशी माझी इच्छा आहे. याला तू माझी रिक्वेस्ट समज. यशोदा आरवकडे आली. तिने खूप प्रेमाने आरवच्या गालावर तळहात फिरवला आणि म्हणाली, तू लग्नाला होकार दिला आहेस बेटा. माझ्यासाठी एवढं पुरे आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. लग्नाला जास्त लोक येऊ नयेत अशी तुझी इच्छा असेल तर मी जास्त लोकांना बोलावणार नाही. तुझी खुशी माझ्यासाठी महत्त्वाची आहे.
पण आज तू मला इतकी खुशी दिली आहे की मी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. थँक्यू बेटा, खूप खूप थँक्यू. आरव हसला आणि आजीच्या हाताचे चुंबन घेत म्हणाला, आजी, जेव्हा पायल माझ्या आयुष्यात आली नव्हती तेव्हा माझ्या छोट्याशा जगात फक्त तू आणि आदी राहत होते. पण पायल कधी माझ्या जगाचा भाग बनली ते मला कळलंच नाही. खूप प्रेम करतो मी तिच्यावर आजी, आणि मी आता तिच्याशिवाय राहू शकणार नाही. हेच कारण आहे की एवढ्या कमी वेळातही मी लग्नाला तयार झालो आणि माझ्या या निर्णयात तूही खुश आहेस हे मला माहीत आहे. हो बेटा, तुझ्या या निर्णयाने मीही खुश आहे. या घरात पायल तुझी नववधू बनून येईल आणि आता हे घरही तिचंच असेल. तिच्यापेक्षा चांगली ना मला कुणी सून मिळू शकली असते ना तुला बायको. तर आता तिला थोडासाही त्रास देऊ नकोस, नाहीतर मी तुझ्यावर नाराज होईल. खूप खुश ठेव तिला, खूप खुश. आरवचं हसू अजूनच वाढलं. आरवने आजीचा हात दोन्ही तळहातांनी धरला आणि म्हणाला, आजी, मला या लग्नात पायलला तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेटवस्तू द्यायची आहे आणि ती भेटवस्तू तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला तुझी मदत हवी. मला मदत करशील ना? यशोदा लगेच म्हणाली, हे काही विचारायचं आहे का? पायलच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते, कारण तिच्या आनंदाने तुझ्या चेहऱ्यावरही हसू येते. सांग मला काय करायचंय? सांगेन आजी, पण आत्ता नाही, सकाळी. कारण यावेळी मी खूप थकलो आहे आणि मला खूप झोप येत आहे. त्यामुळे मी झोपणार आहे. पण प्लीज तू लग्नाच्या तयारीत इतकं नको हरवू की झोपायचं विसरशील. सगळी अरेंजमेंट वेडिंग प्लॅनर करतील, त्यामुळे तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. आरवने असे विचारतात यशोदाने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, वीरेंद्र अंकल आणि राजदीपलाही बोलाव. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. त्यांच्याशिवाय हे लग्न शक्य नाही. नक्कीच बोलाव. मात्र तू स्वतः राजदीपला फोन केला तर त्याला जास्त आनंद होईल. यशोदाने असे बोलताच आरवने बेडवर ठेवलेला फोन उचलला आणि राजदीपला फोन करत यशोदाला म्हणाला, गुड नाईट आजी. गुड नाईट बेटा. असं म्हणत यशोदाने आरवच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिथून निघून गेली. आरवने राजदीपचा नंबर अनेक वेळा ट्राय केला, पण त्याचा फोन बंद येत होता. त्याने क्षणभर विचार करून वीरेंद्रला फोन केला. आपल्या काही माणसांसोबत इलेक्शन मीटिंगला बसलेल्या वीरेंद्रला आरवचा फोन पाहताच तो समोर बसलेल्या लोकांना म्हणाला, एक्सक्यूज मी, मी एक महत्त्वाचा कॉल अटेंड करून येतो. एवढं बोलून वीरेंद्र खोलीतून बाहेर आला आणि आरवचा फोन रिसीव्ह करत म्हणाला, आजच्या नाटकाच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन बेटा. आरव हसत हसत म्हणाला, थँक्स अंकल, पण तुम्ही का नाही आलात? तुमची वाट पाहत तुमची सीट रिकामीच राहिली. मला यायचं होतं, पण निवडणूक जवळ आली आहे. मला वेळ मिळाला नाही, सॉरी. पण तुला राजदीप भेटला असेल? वीरेंद्रने विचारलं. नाही अंकल, खरं तर आज नाटक पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना भेटायला मला वेळ मिळाला नाही. पण उद्या तुम्हाला आणि राजदीपला भेटायला मला नक्की आवडेल. माझी उद्या एंगेजमेंट आहे. प्लीज तुम्ही आणि राजदीप नक्की या. मला खूप आनंद होईल. एंगेजमेंट? वीरेंद्रने आश्चर्याने विचारले. तेव्हा आरव हसत हसत म्हणाला, हो अंकल, एंगेजमेंट पायलशी, आणि 3 दिवसांनी आमचं लग्नही ठरलं आहे. तुम्हाला लग्नाला नक्की यायचं आहे. पण तुम्ही आणि राजदीप उद्या यायला विसरू नका, कारण राजदीपच्या अनुपस्थितीत मी ही एंगेजमेंट करू शकणार नाही. माझ्या नातलगांमध्ये आजी आणि आदी यांच्यानंतर तुम्हा दोघांचीच नावे येतात. त्यामुळे प्लीज उशीर करू नका. उद्या रात्री ठीक 8 वाजता घरी या, प्लीज. यासाल ना? आरवने असे विचारताच वीरेंद्र लगेच म्हणाला, हो बेटा. आता मी फोन ठेवतो अंकल. गेल्या 2 दिवसात मी झोपलो नाही, त्यामुळे मला खूप झोप येत आहे. गुड नाईट, आरव म्हणाला. वीरेंद्रही अनिच्छेने म्हणाला, गुड नाईट. आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि बेडवर झोपला. वीरेंद्रने कानावरून फोन काढला आणि म्हणाला, अरे देवा, मी एवढ्या मुश्किलतेने राजदीपला सावरले होते, कारण त्याने काही चुकीचे करू नये म्हणून. पण आता जर त्याला कळले की उद्या आरव आणि पायलची एंगेजमेंट आहे आणि 3 दिवसांनी त्यांचे लग्न आहे, तर राजदीपला सांभाळणे अशक्य होईल. त्याला एंगेजमेंटला जाण्यापासून रोखण्यासाठी मला काहीतरी करावे लागेल, कारण पायलने त्याला पाहिले आणि तोंड उघडले तर माझी राजकीय कारकीर्द एका क्षणात उद्ध्वस्त होईल, कारण मीडिया नक्कीच तिथे असेल. असे बोलत वीरेंद्र काळजीत पडला. इथे पायल तिच्या खोलीत झोपली होती, पण अचानक लाईट गेली आणि खोलीत अंधार झाला. अंधार पडताच पायल घाबरून उठली. तिने घाबरलेल्या नजरेने तिच्या खोलीकडे पाहिले, पण अचानक कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला. पायलची अस्वस्थता आणखी वाढली. तिने त्या माणसाचा हात तिच्या तोंडावरून काढण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही.
पायल ओरडू नकोस, मी आहे. आरव हळूच पायलच्या कानात बोलला. आरवचा आवाज ऐकून पायलच्या जीवात जीव आला, पण ती काहीच बोलू शकली नाही. त्या आधीच आरवने तिला उचलून घेतले. लाईट लावा आरव सर, तुम्हाला माहीत आहे ना मला अंधाराची भीती वाटते, पायल रागाने म्हणाली. तेव्हा आरव पुढे सरकला आणि म्हणाला, पायल, माझ्या मिठीत असूनही तुला अंधाराची भीती वाटत असेल तर मी इथून निघून जायला पाहिजे. आरवने असे बोलताच पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती म्हणाली, तुम्हीच मला आराम करायला सांगितले होते ना, मग एवढ्या रात्री सगळ्या घराच्या लाईट बंद करून मला कुठे नेत आहे? आरव रागाने म्हणाला, तू दिवसभर बडबड करत राहतेस, आता रात्री तरी तोंड बंद ठेव, फक्त थोडा वेळ. आरव असे बोलताच पायल गप्प झाली, पण तिला आरवचा खूप राग आला. आरव तिच्यासोबत टेरेसच्या दिशेने चालला होता. तेवढ्यात यशोदा मोठ्या आवाजात म्हणाली, राजेश, जरा बघ सगळ्या घरातील लाईट कशी गेली. आरवची पावले थांबली आणि तो भिंतीजवळ जाऊन उभा राहिला. मग यशोदा पुन्हा म्हणाली, शीला, प्लीज पायलच्या खोलीत जा आणि बघ बेटा जरा, पायलला अंधारात भीती वाटते. हो आजी. शीलाने असे बोलताच आरव मनातल्या मनात म्हणाला, अरे देवा, शीला पायलच्या खोलीत गेली तर तिला कळेल की पायल तिच्या खोलीत नाही आणि ती आजीला सांगेल. आरवने क्षणभर विचार केला आणि पटकन पायलला टेरेसवर आणले. त्याने पायलला अंधारात खुर्चीवर बसवले आणि म्हणाला, पायल, मी लाईट लावून 2 मिनिटात खालून येतो, प्लीज घाबरू नकोस, आणि तुला माझी शपथ जर मी येईपर्यंत तू इथून हल्ली तर. पायल काही बोलेल त्याआधी आरव धावतच खाली आला. तेवढ्यात त्याची नजर हातात मेणबत्ती घेऊन पायलच्या खोलीकडे निघालेल्या शीलावर पडली. आरवचे डोळे मोठे झाले. त्याने धावत जाऊन फ्यूज पुन्हा जोडला. पायलच्या खोलीत जाण्यासाठी शीला नुकतीच पुढे गेली होती की लाईट आली आणि शीलाची पावले थांबली. तिने मेणबत्ती विझवली आणि पायल बरी आहे की नाही पाहण्यासाठी खोलीत जाऊ लागली होती. पण तेवढ्यात आरव धावत आला आणि दारावर हात ठेवून विचारले, तू इथे काय करतेस? शीला लगेच म्हणाली, ते मी पायल दिदीला म्हणजे वहिनीला पाहायला आले होते. ती अंधारात घाबरली तर नाही? ती ठीक आहे आणि झोपली आहे. लाईट बंद होताच मी स्वतः चेक केलं होतं. तू जा आणि झोप. आरव असं म्हणताच शीलाने होकार दिला आणि तिथून निघून गेली. ती निघून जाताच आरवने सुटकेचा निश्वास टाकला आणि मग त्याला पायलची आठवण झाली. पायल. आरव पुन्हा गच्चीकडे धावला तेव्हा पायल अजूनही त्याच ठिकाणी बसली होती जिथे आरवने तिला बसवले होते, जिथे आजूबाजूला अंधार होता. आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मग पायलने विचारले, आता मी हलू का? आरवचे हसू आणखी वाढले आणि तो म्हणाला, होय, तू हलू शकतेस. त्याने असे बोलताच पायल रागाने उभी राहिली आणि विचारले, आता तुम्ही मला सांगाल का, तुम्ही मला मध्यरात्री अंधारात गच्चीवर का घेऊन आले? आरव हळूच पायलकडे आला आणि मागे उभा राहिला. त्याने पायलचे दोन्ही खांदे पकडून तिच्या कानात बोलला, तुझे डोळे बंद कर पायल, अंधारामुळे मला काहीही दिसत नाहीये, मग तुम्ही मला डोळे का बंद करायला सांगताय? पायलने वळून असे विचारलेच होते की आरवने चुटकी वाजवली. त्याने चुटकी वाजवताच पायलच्या आजूबाजूला झिलमिलता प्रकाश पडला. ती आरवपासून दूर गेली आणि तिने गोल फिरून आजूबाजूला पाहिले तर ती हैराण झाली. तिने वरती पाहिले तर ती पांढऱ्या पडद्यांनी बनवलेल्या मंडपाखाली उभी होती. त्याच्या चारी बाजूला येल्लो आणि व्हाईट कलरची लाइटिंग होती. जमिनीवर गुलाबाच्या पाकळ्या आणि पांढरे फुगे पसरलेले होते. पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती आरवकडे पाहत म्हणाली, तर यासाठी तुम्ही मला इथे आणले आहे. आरवही हसत हसत तिच्या जवळ आला. जवळ येताच त्याने त्याचा हात तिच्याकडे केला तर पायलने त्याचा हात हातात घेतला. आरवने पायलचा हात धरून तिला गोलगोल फिरवत जवळ आणले आणि म्हणाला, आता तरी डोळे बंद कर. का? आता काही सरप्राईज द्यायची बाकी आहे? पायलने विचारले. तू डोळे बंद केले तर कळेल. आरव असे म्हणताच पायलने हसून डोळे मिटले. आरवने खिशातून एक बॉक्स काढला आणि उघडला. त्याने बॉक्समधून चैन आणि लॉकेट काढले आणि ते पायलच्या गळ्यात घालायला सुरुवात केली. पायलने हळूच हात पुढे करून लॉकेटला स्पर्श केला. माझं लॉकेट, असं म्हणत पायलने लगेच डोळे उघडले आणि लॉकेटकडे पाहिलं. ते पाहताच पायलच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू होते. रडत रडत तिने तिच्या लॉकेटचे चुंबन घेतलं आणि पुन्हा आरवकडे पाहू लागली. तुला माझं सरप्राईज कसं वाटलं? आरवने असे विचारताच पायल त्याला मिठी मारून रडू लागली. आरवनेही तिला आपल्या मिठीत घेतले. पायल रडक्या आवाजात म्हणाली, आज तुम्ही मला हे लॉकेटच नाही तर माझ्या पालकांपर्यंत पोहोचण्याची आशाही परत केली आहे. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. आरवने पायलचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला, पायल, तुला काही बोलायची गरज नाही, कारण हे लॉकेट तुझेच आहे.
जे त्या दिवशी तुझ्यापासून माझ्यामुळेच वेगळे झाले होते. त्यामुळे ते तुला परत करण्याची जबाबदारी माझी होती. पण आता माझी एक जबाबदारी अजून आहे पायल. पायल त्याच्याकडे टक लावून पाहू लागली. तेव्हा आरव हसून म्हणाला, जरी 3 दिवसांनी तुला मिसेस पायल आरव राठोड म्हणून ओळखले जाईल, पण तरीही मी तुला तुझे अस्तित्व नक्कीच परत देईल. मी एक दिवस तुला तुझ्या पालकांची ओळख करून देईल. पायलने पुन्हा तिच्या लॉकेटकडे पाहिलं आणि मग आरवकडे बघत म्हणाली, ज्या दिवशी हे लॉकेट माझ्यापासून दूर गेले होते त्या दिवशी मी हे मान्य केले होते की भोलेबाबांची इच्छा नाही की मला माझ्या जवळच्यांना भेटता येईल आणि मी या सत्यासह जगायला शिकले होते. मग तुम्ही मला मिळाले. त्यामुळे आता मला माझ्या खऱ्या ओळखीची गरज नाही. जर गरज नसती पायल तर तू इतकी वर्ष हे लॉकेट कधीच गळ्यात घालून फिरली नसती. त्या दिवशी याला तुझ्यापासून दूर जाताना बघून तू जीवाची पर्वा न करता वेड्यासारखी रस्त्यावर धावली नसते आणि आज न पाहता त्याला ओळखले नसते की हे तुझं लॉकेट आहे. आरवने असे बोलताच पायलने डोळे खाली केले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. धन्यवाद.